नमस्कार मुलांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 7वी आणि आपला विषय आहे सामान्य विज्ञान. आणि यामध्ये आपला जो घटक आहे तो आहे 15वा घटक पदार्थ आपल्या वापरातील. आता आपण काही जे पदार्थ आहेत ते आपल्या वापरातील जे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला मग मुलांनो, आपण त्याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. बघा मुलांनो, पदार्थ आपल्या वापरातील हा जो प्रकरण आहे तो आपण आज इथे अभ्यासणार आहोत. आता पदार्थ आपल्या वापरातील म्हणजेच काय की आपण दैनंदिन दिवसामध्ये जे काही आपले डेली रुटीन आहे त्यामध्ये जे काही आपण यूज करत असो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यातील काही गोष्टी ज्या आहेत त्या देखील आपण काय करणार आहोत या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, या पाठात आपण आपल्या रोजच्या वापरातील पदार्थांचा अभ्यास करणार आहोत. जसं की सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपण काय करत असतो, ब्रश करत असतो. टूथब्रश जे कशाच्या सहाय्याने, टूथपेस्टच्या सहाय्याने. आणि यामध्ये आपण काय करणार आहोत तर अपमार्जके मानव निर्मित तसेच नैसर्गिक, त्याचबरोबर साबणाचे प्रकार देखील आपण पाहणार आहोत. आणि साबणाची निर्मिती व सिमेंट उत्पादन यांचाही समावेश या प्रकरणामध्ये केला गेलेला आहे. जसे नैसर्गिक निर्मितीने केलेले अपमार्जके म्हणजेच काय तर अपमार्जके म्हणजेच थोडक्यामध्ये स्वच्छता, की जर काही डर्टी असेल, काही जर अस्वच्छ एखादी वस्तू असेल तर त्याला स्वच्छ करण्यासाठी मानव निर्मित किंवा नैसर्गिक निर्मित काही अपमार्जके असतात. त्याच्या सहाय्याने काय होतं तर ती वस्तू क्लीन होते, स्वच्छ होते. ते काही नैसर्गिक निर्मिती असतात तर काही कशा असतात तर मानव निर्मित असतात. ते देखील आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तसेच साबणाचे प्रकार पाहणार आहोत आणि साबणाची निर्मिती कशी होते ते देखील आपण या पाठामध्ये बघणार आहोत. आणि सिमेंट उत्पादन यांचाही समावेश या पाठामध्ये केला गेलेला आहे, तो देखील आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, आपण रोजच्या वापरामध्ये सगळ्यात आधी काय यूज करत असतो तर टूथपेस्ट यूज करत असतो. आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही टूथपेस्ट आहेत त्याचा वापर आपण करत असतो. पण सर्वात जो जुना ब्रँड कुठला असेल तर ते आहे कोलगेट, जो न्यूयॉर्कमध्ये 1873 साली काय झालेला तर तो निर्माण करण्यात आला होता. आणि तेव्हापासून कोलगेटला सुरुवात झालेली आहे. कोलगेटच्या सहाय्याने काय करतात तर जे दात आहेत ते स्वच्छ केले जातात आणि त्यामुळेच काय होते आपल्या दातांची चांगल्या प्रकारे निगा राखली जाते. म्हणून टूथपेस्ट कुठलाही असो, सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना देखील, झोपेच्या आधी देखील आपल्याला काय करायचं आहे तर ब्रश हे करायचं आहे, जेणेकरून आपल्या दातांची जी काळजी आहे ती अगदी व्यवस्थित राहणार आहे. मग त्याला आपण सुरुवात करूया. हे जे पाठ आहे या पाठाच्या स्पष्टीकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. स्पष्टीकरण आहे आणि यामध्ये या पाठाच्या स्पष्टीकरणामध्ये आपण इथे बघू शकतो की हे सगळे आपल्याला इथे जे काही चित्र दिलेले आहे हे चित्र पहा. इथे पैसे आहेत, इथे लाईट आहे, ते ट्रेन आहे, रस्ते आहे, म्युझिक आहे, त्यानंतर ते बाईक आहे, कम्प्युटर आहे, कपडे आहेत. बघा आता जे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं निघालेले आहेत ते आहेत, जहाज आहे. ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या कशा आहेत तर त्या मानवनिर्मित आहेत. म्हणजे निसर्गाने दिलेली जी काही संपत्ती आहे त्यापासूनच मनुष्य काय करत असतो तर त्यामध्ये चेंजेस करत असतो. नवीन ज्या काही वस्तू आहेत त्यापासून बनवत असतो. जसे की निसर्गाकडनं आपल्याला काय मिळतात तर झाडे, झुडपे हे जे काही आहेत त्या लाकडांपासून आपण इतर फर्निचर तयार करत असतो. तर तसेच हे जे सगळे काही आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसत आहे हे कोणी निर्माण केलेलं आहे तर माणसाने निर्माण केलेलं आहे. बघा, नैसर्गिक पदार्थावर काही रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थांना काय म्हणतात तर मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. खरं तर यांचा जो बेस आहे, जो रॉ मटेरियल, कच्चा माल आपण ज्याला म्हणतो, ते कुठून आपल्याला मिळत असतं तर हे सगळ्यांसाठी जे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, ते आपल्याला निसर्गाकडून मिळत असतं. आणि त्याच कच्च्या मालावरती मनुष्य काय करत असतो तर प्रक्रिया करत असतो आणि त्यातूनच त्याच्या उपयोगाच्या अशा वस्तू ज्या आहेत ते मनुष्य तयार करत असतो. त्यालाच काय म्हटलं जातं तर मानवनिर्मित पदार्थ असे म्हटले जाते. बघा, या सगळ्या काही ज्या वस्तू आहेत त्या कोणी निर्माण केलेल्या आहे तर माणसाने निर्माण केलेल्या आहे. म्हणजे याचं जे रॉ मटेरियल आहे ते कुठून मिळालेलं आहे तर ते निसर्गाकडून आपल्याला मिळालेलं आहे. मग बघा,
पुढील काही आपल्या दैनंदिन वापरातील पदार्थ आपण आता पाहणार आहोत. ते कुठले आहेत पाहूया. तर पहा मुलांनो, ते दैनंदिन वापरातील म्हणजे रोजच्या वापरातील आपले जे आहेत ते सगळ्यात आधी म्हणजे तर टूथपेस्ट बघा इथे आपण बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत तर टूथपेस्ट आहे. आणि जसे की आता क्वालिटीनुसार टूथपेस्ट निघालेले आहे, पण सर्वात जुना जो आहे तो आपल्याला माहीत आहे तो कुठला आहे तर कोलगेट आहे. मग बघा कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन, फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक दातावरील घाण दूर करतात. आता बघा दातावरील जी घाण असते ती घाण दूर करण्याचं काम कोण करतं तर ती कॅल्शियम कार्बोनेट फर्स्ट, सेकंड आहे कॅल्शियम हायड्रोजन आणि फॉस्फेट. हे जे घटक आहे ते काय करतात, हे टूथपेस्टमध्ये असतात आणि ते दाताची निगा राखतात. जे काही दात आपले खराब होतात त्यापासून संरक्षण करण्याचे काम कोण करत असतं तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन आणि फॉस्फेट हे काय करत असतात तर दाताची निगा राखत असतात. पहा इथे आपण बघू शकतो कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम आहे, हायड्रोजन आहे आणि फॉस्फेट आहे, ज्यामुळे काय तयार होतं हे कोलगेट तयार होतं आणि त्यामुळे दातांची जी निगा आहे ती राखली जाते या 4 घटकांमुळे. पुढे पाहूया मुलांनो काय आहे की हे जे टूथपेस्ट आहे ह्या 4 घटकांपासून बनतं आणि दातांची निगा जी आहे ती राखली जाते. त्यानंतर बघा दातांना पॉलिश करण्याचे या घटकामुळेच काय होते तर काम केले जाते. जर तुम्ही कोलगेटने दात स्वच्छ करत असणार तर तुमचे दात जे आहे ते कसे होणार आहे अगदी क्लीन आणि स्वच्छ होणार आहे. म्हणजेच या 4 घटकांमुळे दातांची निगा देखील राखली जाते. बघा इथे या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की हे जे काही दातांवरती आलेलं आवरण आहे, जे खराब आपले दात झालेले असतात ते जर स्वच्छ करायचे असेल तर काय करावं लागतं पहा. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्ट असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडचा उपयोग केला जातो. त्यामुळेच काय होतं दात कसे असतात निरोगी असतात, स्वच्छ असतात. त्यासाठी कोलगेटने ब्रश करणं हे खूप गरजेचं आहे. ते देखील सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपली सुरुवातच ब्रशने होते, ब्रश करूनच आपली सुरुवात होते. त्यानंतर झोपताना देखील झोपेच्या आधी देखील आपण काय करायला पाहिजे तर ब्रश करायला पाहिजे, जेणेकरून आपले दात कसे असणार आहे तर स्वच्छ राहणार आहे. म्हणूनच काय करायचं आहे तर टूथपेस्ट करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. बघा हे आहे फ्लोराईडमुळे जे दात आहे ते कसे असतात तर स्वच्छ राहण्यास मदत होते. मग बघा फ्लोराईड हे दातांचं आवरण व हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असते. फ्लोराईड हे कशासाठी आवश्यक आहे तर दातांची मजबूती आणि दातांचं संरक्षण करण्यासाठी काय गरजेचं आहे तर फ्लोराईड हे दाताचं जे काही आवरण आहे आणि हाडांची जी काही मजबूती आहे त्यासाठी फ्लोराईड हा घटक जो आहे तो खूप महत्त्वाचं कार्य इथे करत आहे. मग बघा इथे आपल्याला दातांचं काही चित्र दिसत आहे. ते मजबूत करण्याचं काम कोण करतं तर फ्लोराईड करतं. मग बघा इथे आपल्याला काय दिसत आहे तर सगळ्यात जुनं कोलगेट जे आहे जे 1873 साली न्यूयॉर्क येथे तयार झालेलं ते होतं असं कोलगेट. तर पहा 19व्या शतकापासून टूथपेस्टचा वापर सुरू झालेला आहे. कितव्या शतकापासून तर 19व्या शतकापासूनच जे टूथपेस्ट आहे ते वापरायला सुरुवात झालेली आहे. मग बघा मुलांनो इथे आपल्याला काय दिसून येत आहे की जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट कोलगेट कंपनी कुठे होती तर ती न्यूयॉर्कमध्ये होती आणि 1873 साली ती बनवली गेली होती. कधी मुलांनो सगळ्यात आधी कोलगेट कुठे बनवलं गेलं होतं तर न्यूयॉर्कमध्ये. आणि कितव्या साली तर 1873 साली कोलगेट बनवण्याची जी कंपनी आहे ती न्यूयॉर्कमध्ये स्थापन झालेली होती. आणि हे त्यातलं काय आहे तर पहिलं प्रोडक्ट आहे. पहिले जे कोलगेट होतं ते अशा डब्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. आता बघूया आपण अपमार्जके. आता अपमार्जके म्हणजे काय तर अपमार्जके म्हणजेच एखादी अस्वच्छ वस्तू स्वच्छ करण्याचं जे साधन आहे त्याला आपण काय म्हणतो तर त्याला अपमार्जके असे म्हणतो. म्हणून पहा अपमार्जन या शब्दाचा अर्थच काय आहे तर स्वच्छ करणे हा अपमार्जनचा काय आहे अर्थ आहे. म्हणून पहा इथे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की इथे काय आहे एक सोप आहे. आणि पहा सोप म्हणजे साबण किंवा
इतर जे काही पदार्थ आहे ज्याने काय होतं की एखादी वस्तू अस्वच्छ वस्तू ही स्वच्छ होते, ती फक्त अपमार्जनानेच आपण काय करू शकतो तर ते स्वच्छ करू शकतो. म्हणून पहा, त्यावरून स्वच्छ करणारा, मळ काढून टाकणारा यालाच काय म्हटलं जातं तर अपमार्जक असे म्हटलं जातं. इथे आपण चित्रामध्ये पाहू शकतो, या कॉटनवरती काय दिसत आहे तर मळ दिसत आहे. आणि आता आपण पाहणार आहोत की रिठा, शिकेकाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, कपडे धुण्याचे पावडर, तसेच लिक्विड सोप, शॅम्पू हे सर्व काय आहेत तर हे सर्व अपमार्जके आहेत. आणि या अपमार्जकेमुळे काय होतं तर अस्वच्छ वस्तू जी आहे ती स्वच्छ होण्यास मदत होते. मग बघा, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या वस्तू काही प्रमाणात आपल्याला निसर्गतः प्राप्त आहेत, पण काही वस्तू ज्या आहेत त्या कोण निर्माण करत असतं तर त्यावरच प्रक्रिया करून मनुष्य काही वस्तू तयार करत असतो, त्याला मानव निर्मित असे देखील म्हणतात. तर बघा, एक प्रयोग आपण इथे करणार आहोत. काचेच्या स्वच्छ बाटलीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता ही काय आहे तर एक काचेची स्वच्छ बॉटल आहे आणि त्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडेसे काय टाकायचे आहे तर तेल टाकायचे आहे. बघा, ही आपण बॉटल घेतलेली आहे आणि त्यात काय घेतलेलं आहे, अगदी बरोबर स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे तर त्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण तेलाचे काही थेंब टाकलेले आहे. त्यानंतर बघा, तेलाचा थर पाण्यावर तरंगताना आपल्याला इथे दिसत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ती जी बॉटल आहे ती अगदी खूप जोरजोराने हलवायची आहे. मग बघा, बाटली जोरजोराने हलवून स्थिर झाल्यावर पुन्हा तेल तरंगते. आता अपमार्जकाच्या द्रावणाचे थेंब त्यात टाकल्यावर पाणी व तेल एकजीव झाल्याचे आपल्याला दिसून येतात. पहा, तरी सुद्धा हे काय होत आहे, आपल्याला पाणी आणि तेल वेगवेगळे दिसत आहे. आता याच्यात आपण काय टाकलेले आहे, अपमार्जनाचे काही थेंब टाकलेले आहे. पुन्हा जी बॉटल आहे ते आपण हलवलेले आहे आणि आता काय होत आहे पहा, तर हे सगळं द्रावण जे आहे आता ते मिक्स झालेलं आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, आता आपल्याला काय दिसते की जे काही तेलाचे थेंब आहे आणि पाणी आहे ते आता आपल्याला इथे त्याचं मिश्रण झालेलं आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, हे कशा रंगाचं दिसत आहे तर दुधाळ रंगाचं आता झालेलं हे पाणी आपल्याला दिसत आहे. कारण त्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण अपमार्जके टाकल्यामुळे पाणी आणि तेल हे काय झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. आता असं का झालं तर पहा मुलांना, असं का झालं तर अपमार्जकाचे जे रेणू आहे ते जास्त लांबीचे असतात व त्याच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म हे कसे असतात, भिन्न असतात. एक पाणी धरून ठेवतं तर एक तेल धरून ठेवतं. त्यामुळेच यांचे अपमार्जकाचे जे दोन रेणू आहेत ते कसे दिसून येतात तर भिन्न दिसून येतात. का? कारण एक जो टोक आहे त्या टोकाशी काय असतं तर अपमार्जकाचा रेणू त्याच्या एका टोकाशी काय धरून ठेवतो तर पाण्याचा रेणू धरून ठेवतो आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे इथे काय झालेलं आहे तर पाणी आणि तेल जे आहे ते एकत्र झालेलं आहे, ते ढवळलेलं आहे आणि त्यामुळे ते एक जीव झालेलं आहे. म्हणून पहा, त्यामुळे तेलाचे जे रेणू आहे ते पाण्यामध्ये मिसळलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणूनच पाण्यामध्ये आता काय मिक्स झालेलं आहे तर तेल मिक्स झालेलं आहे. म्हणून बघा की पाणी व तेल दोघांना पकडून ठेवण्याच्या गुणधर्मामुळे साबण मिसळलेले पाणी अनेक प्रकारच्या पृष्ठभागावर सहज आपल्याला दिसून येते. किंवा हे बघा, हे साबणीचं पाणी पसरलेलं आहे आणि बघा त्याच्यामध्ये हे जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे तर तेलाचे काही अंश आहे जे या चित्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे की तिथे पाणी सुद्धा पकडून ठेवलेलं आहे आणि तेल सुद्धा पकडून ठेवलेलं आहे. तर पहा मुलांना, इथे आपल्याला दिसत आहे या साबणीच्या पाण्यामध्ये इथे आपल्याला काही कलर्स दिसत आहे आणि त्यामध्ये काही तेलाचे अंश सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, पृष्ठभागावर पसरण्याच्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता असे म्हणतात. बघा, आता आपण बघतोय पृष्ठ सक्रियता म्हणजे काय. आता जे पाणी सांडलेलं आहे त्या पृष्ठभागावर पसरवण्याच्या गुणधर्माला काय म्हटलं जातं तर पृष्ठ सक्रियता असे म्हटले जाते. मग पाहूया पुढे. तर बघा, अपमार्जके पृष्ठ सक्रिय असतात. आता अपमार्जके जे असतात ते कसे असतात तर ते पृष्ठ सक्रिय असतात. म्हणून पृष्ठ सक्रियतेचा एक परिणाम म्हणजे काय तर फेस येणे. पृष्ठ सक्रियतेचा एक परिणाम म्हणजे काय तर फेस येणे. आणि आता आपण बघणार आहोत निसर्गनिर्मित अपमार्जके.
ती कुठली आहे निसर्ग निर्मित अपमार्जके, तर ते आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. निसर्ग निर्मित जे अपमार्जके आहेत ती आहेत रिठा, शिकेकाई हे पदार्थ निसर्ग निर्मित अपमार्जके म्हणून आपण वापरतो. हे सगळे जे पदार्थ आपण इथे बघत आहोत हे कुठून मिळत आहेत, तर ते निसर्गाकडून आपल्याला हे सगळे पदार्थ मिळत आहे जे स्वच्छ करण्याचे काम करते. आता बघा, रिठा म्हणजेच काय तर सोप नट आणि शिकेकाई म्हणजे काय तर सोप पॉड. आणि यालाच काय त्याच्यामध्ये काय असतं तर सॅपोनिन हे त्याच्यामध्ये घटक असतो. आणि पहा, रिठा व शिकेकाईचा मानवी त्वचा व रेशमी लोकांचे धागे तसेच कपडे यावर अनिष्ट परिणाम होत नाही. का? कारण हे काय कसं असतं तर निसर्ग निर्मित असल्यामुळे त्याचा जो त्वचेवरती आहे किंवा कपड्यांवरती कसलाही घातक असा परिणाम होत नाही. म्हणून पहा, हे रिठा आहे आणि हे काय आहे तर शिकेकाई आहे, ज्याचा त्वचेवरती किंवा कपड्यांवरती रेशमी कपड्यांवरती कुठलाही परिणाम होत नाही, कारण ते जे आहे ते निसर्ग निर्मित आहे. स्वच्छ करणारे जे अपमार्जके आहे निसर्ग निर्मित असल्यामुळे त्याचा त्वचावरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही. आता आपण निसर्ग निर्मित जे अपमार्जके आहे ते बघितलेली रिठा आणि काय होतं तर शिकेकाई. आता आपण बघणार आहोत मानव निर्मित अपमार्जके. तर पहा, मानव निर्मित अपमार्जके काय आहेत तर इथे तुम्हाला साबण जे आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारचे साबण तुम्हाला इथे दिसून येत आहेत. तर पहा मुलांनो, साबण हा मानव निर्मित अपमार्जके आहेत. आता साबण ही निसर्गाने दिलेली आहे का तर नाही. साबण जे आहे ती मानवाने स्वतः बनवलेली आहे, म्हणून त्याला काय म्हणतात तर त्याला मानव निर्मित अपमार्जक असे म्हणतात. मग हे जे चित्र आपल्याला साबणाचं दिसत आहे ते मनुष्याने बनवलेले आहे, म्हणून ते मानवनिर्मित आहे. आणि सुमारे 2000 वर्षापूर्वी पाश्चिमात्य देशात प्राण्यांची चरबी व लाकडांची राख वापरून साबण तयार करण्यात आला होता. म्हणजे पाश्चिमात्य देशात सर्वात आधी काय बनवण्यात आला होता, कपडे धुण्याची जी साबण आहे ती बनवण्यात आली होती. आणि तिच्यामध्ये काय मिसळलं होतं तर प्राण्यांची चरबी आणि लाकडांपासून जी राख तयार होते ती मिसळली गेली होती आणि त्यापासून साबण तयार करण्यात आला होता. कधी तर 2000 वर्षापूर्वी जे काय आहे ही गोष्ट आहे, ही साबण तेव्हाची आहे. आणि बघा, त्यानंतर सुमारे 2000 वर्षापूर्वी ही साबण तयार करण्यात आली होती. आणि साबणाचे जे प्रकार आहेत ते आता आपण इथे बघणार आहोत. बघा, साबणाचे जे प्रकार आहेत कठीण साबण आणि कठीण साबण जे आहे म्हणजेच तिला आपण हार्ड सोप असे म्हणतो. तर जी कठीण साबण आहे ती कशासाठी वापरली जाते तर ती कपडे धुण्यासाठी वापरली जाते. कुठली साबण ही जी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे ही कठीण साबण आहे. आणि ही कठीण साबण आपल्याला कुठे वापरता येते तर कपडे धुण्यासाठी वापरता येते. आणि ही जी साबण आहे ती कशी आहे तर ही साबण मानव निर्मित आहे, मनुष्याने बनवलेली आहे. मग बघा, हा तेलामलाचा सोडियम क्षार असतो. आता हा काय असतो तर तेलामलाचा सोडियम क्षार असतो. आणि हिने आपण काय करत असतो तर कपडे धुत असतो, कारण हे हार्ड सोप आहे. म्हणून आता आपण बघणार आहोत दुसऱ्या साबणाचा प्रकार, तो आहे बघा मृदू साबण. आता हे मृदू साबण म्हणजेच काय तर सॉफ्ट सोप. आता हे जे सॉफ्ट सोप आहे ते आपण काय करतो स्नानासाठी वापरतो. जे चित्रामध्ये आपल्याला इथे दिलेले आहे या साबण आपण कशासाठी वापरतो तर या ज्या सगळ्या साबण आहेत त्या आपण स्नानासाठी वापरत असतो. याला काय म्हणतात मृदू साबण असे म्हणतात किंवा सॉफ्ट सोप असे देखील आपण. तर पहा मुलांना, जो पुढचा पॉईंट आहे तो हा तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो, त्यामुळे अंगाची आग होत नाही. बघा, जी कपड्याचे साबण असते ती पूर्णतः वेगळी असते आणि जी कपडे स्नान असते, जी स्नानाची सोप असते ती कशी असते तर ती देखील पूर्णतः वेगळी असते. जी काय असते तर तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो, त्यामुळे तिच्यामध्ये काय होत नाही पोटॅशियमचा क्षार असल्यामुळे अंगाची आग होत नाही. म्हणून ह्या ज्या साबणे आहेत त्या स्नानासाठी वापरल्या जातात. मग पाहूया आता आपण विहिरीच्या किंवा कूपनलिकेच्या कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता साका तयार होतो व त्यामुळे अपमार्जन करण्याच्या साबणाचा गुणधर्म हा कसा होतो तर तो नष्ट होतो. बघा, इथे आपण ह्या चित्रामध्ये पाहत आहोत तर इथे जो आहे फेस निर्माण होत नाही आहे. आणि इथे सांगितलेलं आहे आपल्याला की अपमार्जन करण्याचा साबणाचा जो गुणधर्म आहे तो इथे नष्ट झालेला आपल्याला दिसून येत आहे.
मग आता आपण पाहणार आहोत संश्लिष्ट अपमार्जक. आता संश्लिष्ट अपमार्जक काय आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. तर बघा, संश्लिष्ट अपमार्जक म्हणजेच काय, तर सध्या साबणाची जागा नवनिर्मित संश्लिष्ट अपमार्जकांनी घेतलेली आहे. आता साबणाला ऑप्शन म्हणून खूप सारे पर्याय आलेले आहे, खूप सारे ऑप्शन आलेले आहे. जसं आपण इथे बघू शकतो की खूप सारे डिटर्जंट पावडर आहे, धुण्याचे जे काही सोडे आहेत ते आहे, किंवा इथे खूप सारे लिक्विड असे आलेले आहेत ज्यामुळे कपडे आपण काय करू शकतो, स्वच्छ करू शकतो. असे खूप सारे जे आहे डिटर्जंट पावडर्स वगैरे ते सगळे साबणाला पर्याय म्हणून, ऑप्शन म्हणून आलेले आहेत, जे आपण या चित्रामध्ये आपण पाहू शकतो. बघा, या चित्रामध्ये आपल्याला एवढे काही ऑप्शन दिसून येत आहेत. आता बघा, सध्या संश्लिष्ट अपमार्जकाच्या रेणूमधील मोठ्या लांबीचे घटक स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिनच्या कच्च्या मालापासून बनवले जाते. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे की कशापासून बनवले जाते, तर केरोसिनच्या कच्च्या मालापासून हे बनवलं जातं. मग पुढचा पॉईंट बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर पुढचा पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे की संश्लिष्ट अपमार्जके अनेक प्रसाधनांचा काय करते, तर वापर होतो. बघा, हे सगळे काय आहे, तर प्रसाधन आहे आणि यामध्ये अनेक घटकांचा काय केला जातो, तर संश्लिष्ट अपमार्जके जे आहे ते वापरले जातात. खूप प्रकारचे हे आपल्याला इथे काय दिसून आहेत, तर अपमार्जके दिसून येत आहेत, जे अनेक घटकांनी काय झालेले आहे, बनलेले आहे. बघा, ते कठीण पाण्यात सुद्धा काय करता येतात, तर आपल्याला त्याचा वापर करता येतो. आता बघा, साबणाची निर्मिती. आता जो पुढचा पॉईंट आहे तो आपण बघणार आहोत, तो काय आहे, तर साबणाची निर्मिती आपण बघणार आहोत. बघा, साबणाची निर्मिती आपल्याला कशी करता येते, तर साहित्य आपल्याला काय घ्यायचं आहे, तर साहित्य आपल्याला घ्यायचं आहे 15 ग्रॅम सोडियम हायड्रोक्साईड, हे आपल्याला 15 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यानंतर 60 मिली आपल्याला खोबरेल तेल घ्यायचं आहे, 15 ग्रॅम आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि मग सुवासिक द्रव्य व प्रयोगशाळेतील साहित्य आपल्याला वापरायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथे काय बनवता येणार आहे, तर एक साबण ही बनवता येणार आहे. मग बघा, साबण बनवायची जी प्रक्रिया आहे ती आता इथे आपण स्टार्ट करणार आहोत. तर हे झालं आपलं सगळं साहित्य. ते कशासाठी लागणार आहे, तर साबण वडी बनवण्यासाठी लागणार आहे. तर पहा मुलांनो, हे जे आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे हे सगळं जे साहित्य आहे, जसे की सोडियम हायड्रोक्साईड आहे, मीठ आहे, सुवासिक द्रव्य आहे, खोबरेल तेल आहे आणि हे सगळं जे काही साहित्य आहे, हे सगळं साहित्य प्रयोगशाळेतील हे सगळं साहित्य कशासाठी लागणार आहे, तर साबण तयार करण्यासाठी लागणार आहे. बघा, याचं हे देखील काय ठरलेलं आहे, तर काही प्रमाण हे ठरलेलं आहे. बघा, सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर सर्वात आधी आपल्याला एका चंचोपात्रात 60 मिली खोबरेल तेल ओतायचं आहे. बघा, हे एक चंचोपात्र आहे आणि या चंचोपात्रामध्ये 60 मिली खोबरेल तेल आपल्याला ओतायचं आहे. मग 60 मिली खोबरेल तेल ओतल्यानंतर काय करायचं आहे, पहा, हे 60 मिली झालं. त्यानंतर 15 ग्रॅम सोडियम हायड्रोक्साईडचे द्रावण जे आहे ते आपल्याला हळूहळू मिसळायचं आहे. बघा, हे जे द्रावण आहे ते कितीचं आहे, तर 15 ग्रॅम सोडियम हायड्रोक्साईडचे द्रावण आहे, जे आपल्याला त्याच्यामध्ये सावकाशपणे काय करायचं आहे, तर मिक्स करायचं आहे. या तेलामध्ये ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर ढवळताना ते आपल्याला तापवायचं आहे. म्हणजेच आपण जे द्रावण याच्यामध्ये टाकलेलं आहे ते आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि 10-12 मिनिटे उकळून मीनचे द्रावण घालून साबण तयार आता आपला झालेला आहे. पहा, याच्यामध्ये आपण 2 जे पदार्थ आहे ते टाकलेले आहे. त्यानंतर ते आपल्याला ढवळत तापवायचं आहे, जे आपण इथे ती क्रिया करत आहोत. 10-12 मिनिटं आपण ते तापवलेलं आहे. त्यानंतर बघा, त्यामध्ये सुवासिक द्रव्य आता आपण मिसळून काय करणार आहोत, साच्याच्या सहाय्याने साबणाची वडी आपण तयार करून घेणार आहोत. बघा, त्यामध्ये सुवासिक द्रव्य मिसळून साच्याच्या सहाय्याने साबणाची वडी आपण इथे तयार करून घेतलेली आहे. त्याचबरोबर या कृतीत स्निग्ध पदार्थ व अल्कलीचा संयोग होऊन तेलामलाचे क्षार जे आहेत ते इथे बनलेले आहेत. आणि बघा, इथे आपल्याला एक जे साच्याच्या सहाय्याने इथे आपल्याला काय दिसत आहे, तर एक वडी जी आहे साबणाची ते आपल्याला इथे तयार झालेली दिसत आहे. आता पाहूया, रासायनिक दृष्टीने साबण म्हणजे तेलामलाचा सोडियम किंवा पोटॅशियम क्षार.
आता इथे आपल्याला दुसरी एक काय दिसत आहे, एक साबण दिसत आहे, ज्याच्यामुळे आपण स्नान तर करू शकत नाही, पण दुसरी जी कामं आहेत जसे भांडे घासणं आहे किंवा कपडे धुणं आहे ते आपण ह्या सोपच्या सहाय्याने काय करू शकतो, ते जे कामं आहे ते आपण करू शकतो. म्हणून आपल्याला सांगितलं आहे की आता आपण सिमेंट उत्पादन पाहणार आहोत. आता जो आपला दुसरा घटक आहे तो आहे सिमेंट उत्पादन. बघा, सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. आपल्याला माहिती आहे की इमारत असो, घर असो, शाळा असो, हॉस्पिटल असो, काहीही बांधण्यासाठी किंवा कुठलंही घरकुल बांधण्यासाठी आपल्याला काय हवं असतं, तर सिमेंट हे हवं असतं. सिमेंटशिवाय आपण कोणतंही घर जे आहे ते बांधू शकत नाही. आता पहा, इथे दुसरा जो पॉईंट आहे तो आपल्याला सांगितलेला आहे, त्यापासून कॉन्क्रीट तयार करून पत्रे, विटा, खांब, पाईप आपल्याला बनवता येतात. पहा, आपल्याला त्यापासून काय बनवता येतात, तर त्यापासून कॉन्क्रीट तयार करून पत्रे, विटा, खांब, पाईप इत्यादी आपल्याला बनवता येतात सिमेंटापासून. आता पुढचा जो पॉईंट आहे बघा, तो काय आहे, तर तो असा आहे की सिमेंट ही कोरडी सूक्ष्म कण असलेली हिरवट राखाडी रंगाची काय आहे, तर ती पूड आहे. मग बघा, इथे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की हे काय आहे, हे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे ते आहे सिमेंट. आणि बघा, सिमेंट हे सिलिका म्हणजेच काय, तर वाळू आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना व आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार झालेला आहे. बघा, सिलिका, ॲल्युमिनियम आणि चुना यापासून काय तयार झालेलं आहे, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यापासून काय तयार झालेलं आहे, तर सिमेंट हे जे आहे आपल्याला दिसत आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतर पाहूया, तर पहा मुलांनो, पोर्टलँड सिमेंट हा बांधकामासाठी वापरला जाणारा काय आहे, तर तो प्रमुख प्रकार आहे. म्हणजे पोर्टलँड सिमेंट हा बांधकामासाठी वापरला जातो. मग बघा, पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की पोर्टलँड सिमेंटद्वारे हे जे आहे पोर्टलँड सिमेंट याद्वारे बांधकाम चांगल्या प्रकारे दर्जेदारपणे केले जाते. त्यानंतर पहा, 60% चुना, 25% सिलिका, 5% ॲल्युमिनियम व उरलेला भाग आयर्न ऑक्साईड व जिप्समचा या कच्च्या मालापासून पोर्टलँड सिमेंट आपल्याला बनवता येतं. बघा, जे पोर्टलँड सिमेंट आहे ते ह्या सगळ्या पदार्थापासून आपल्याला बनवता येते, जे आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. या सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा पोर्टलँड सिमेंट जे आहे ते आपल्याला इथे बनवता येत आहे. आता आपण बघूया कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीट म्हणजे काय, तर आपल्याला इथे दिसून येत आहे की कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. काय मिसळलं जातं, तर सिमेंट, पाणी, वाळू व खडी ही कॉन्क्रीटमध्ये मिसळली जाते, जे आपल्याला इथे दिसत आहे. मग बघा, स्लॅब भक्कम होण्यासाठी गळती येऊ नये म्हणून त्यात काही विशिष्ट द्रव्ये मिसळली जाते. बघा, हे आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे की हा स्लॅब भरला जात आहे आणि या स्लॅबची गळती होऊ नये यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्यासाठी स्लॅब भक्कम होण्यासाठी गळती येऊ नये म्हणून त्यात काही विशिष्ट द्रव्ये आपल्याला मिसळावी लागते, जे आपण इथे या चित्रामध्ये पाहत आहोत. तर बघा, ह्या अशा प्रकारे स्लॅब भरला जात आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 15वे प्रकरण आहे कुठलं, तर पदार्थ आपल्या वापरातील, यामध्ये आपण हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण त्याचा सारांश बघूया. बघा, नैसर्गिक पदार्थावर रासायनिक अभिक्रिया करून मानव निर्मित पदार्थ बनतात. आपल्याला माहितीच आहे की निसर्गाकडून जे काही आपल्याला मिळतं त्यावरच आपण काय करतो, तर रासायनिक प्रक्रिया करतो आणि ते आपण त्याचा जो वापर आहे तो आपण पुन्हा पुन्हा करत असतो. मग हे आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो बघा काय आहे की कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमध्ये प्रमुख घटक आहेत. आता आपल्याला विचारलं की टूथपेस्टमधील प्रमुख घटक कोणते, तर टूथपेस्टमधील प्रमुख जे घटक आहेत ते आहे कॅल्शियम कार्बोनेट, दुसरं आहे कॅल्शियम, नंतर आहे हायड्रोजन आणि फॉस्फेट. हे काय आहेत, तर हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक आहेत. नंतरचा जो पॉईंट आहे तो आपण पाहूया. तर बघा,
जो नेक्स्ट आपला पॉईंट आहे तो आपल्याला सांगितलेला आहे की आपण ह्या प्रकरणामध्ये आणखी काय शिकलेलो आहोत. तर बघा, अपमार्जन या शब्दाचा अर्थ स्वच्छ करणे असा आहे. आता आपण अपमार्जन बघितलेलं आहे, नैसर्गिक निर्मित सुद्धा आहे आणि मानव निर्मित सुद्धा अपमार्जन आहे. बघा, रेठा, शिकेकाई, साबण, डिटर्जंट पावडर, शॅम्पू हे सगळे काय आहेत तर अपमार्जके आहे. आणि अपमार्जके म्हणजे काय तर ते स्वच्छ करण्याचे काम करते, त्यालाच काय म्हणतात, अपमार्जके असे म्हणतात. जे किती प्रकारचे असतात तर 2 प्रकारचे असतात, एक नैसर्गिक निर्मित असतं आणि एक मानव निर्मित असतं, जे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. आता रेठा आणि शिकेकाई हे काय आहेत तर हे नैसर्गिक निर्मित आहे आणि बाकीचे जे साधने आहेत ते कसे आहेत तर मानव निर्मित आहे. मग पुढचा जो पॉईंट आहे तो बघा, अपमार्जकाचा रेणू एका टोकाचा पाणी व दुसऱ्या टोकाचं तेल धरून ठेवतो. आता अपमार्जकाचा जो रेणू आहे तो एका टोकास काय धरतो तर एका टोकास पाणी व दुसऱ्या टोकास तो तेल धरून ठेवतो. त्यामुळे साबणाचे पाणी पृष्ठभागावर पसरते. या गुणधर्मास काय म्हणतात तर या गुणधर्मास काय म्हटलं जातं तर पृष्ठ सक्रियता असे म्हटले जाते, जे आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. आता जो काही पुढचा आपला पॉईंट आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत की या पाठामध्ये आपण काय केलेलं आहे तर या देखील घटकाचा अभ्यास केलेला आहे, ज्या घटकाचं नाव बघा काय आहे, कठीण साबण कपडे धुण्यासाठी व मृदू साबण स्नानासाठी वापरतात. बघा, कठीण साबण आणि मृदू साबण हे 2 जे साबणीचे प्रकार आहेत ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासलेले आहेत. आणि आपला जो दुसरा घटक आहे जो पुढचा घटक आहे तो काय असणार आहे तर बघा, पुढील प्रमाणे तो एक घटक आहे जो देखील आपण काय केलेला आहे या लेसनमध्ये आपण तो लर्न केलेला आहे. बघा, पोर्टलँड सिमेंट बांधकामासाठी वापरतात. आता पोर्टलँड जो आहे तो कशासाठी वापरतात तर सिमेंट बांधकामासाठी हा जो पोर्टलँड आहे तो घटक वापरतात. मग कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. आता लास्ट जो पॉईंट आपण बघितला तो काय होता तर कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते आणि जो स्लॅब आहे तो भरला जातो. का? कारण कुठलीही गळती होऊ नये, कुठल्याही पाण्याची गळती होऊ नये किंवा स्लॅब कोसळू नये यासाठी तो मजबूत होण्यासाठी आपण काय करतो तर कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाऊन स्लॅब भरला जातो. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण इथे काय शिकलेलो आहे, पदार्थ आपल्या वापरातील हा जो आपला लेसन आहे तो आपण अभ्यासलेला आहे. आता आपण सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे यांच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत तर आपण पदार्थ आपल्या वापरातील हा पाठ जो आहे तो आपण समजून घेणार आहोत.